गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो जसं मी कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की खूप भारी असा व्ह्यू असणार आहे आपल्या हॉटेल रूममधून, आणि हा आहे तो व्ह्यू. सकाळ इतकी सुंदर झाली, दिवस अजूनच भारी होणार आहे. सो चला मस्तपैकी फ्रेशन अप होऊया आणि जाऊया ब्रेकफास्टसाठी. तो सगळे ब्रेकफास्ट करतात. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता आम्ही चाललो आहोत फिरायला. आमचा ब्रेकफास्ट झाला आहे मस्त, आणि आता छान आहे क्लायमेट इकडचं. थंडी खूप आहे पण ऊन आहे त्याच्यामुळे इतकं जाणवत नाही आहे. आणि आता आम्ही निघालो आहे. सो डे 1 इन सिक्कीम सुरू झालेलं आहे आणि आपण आज बरेच पॉईंट्स एक्सप्लोअर करणार आहोत. सगळ्यात आधी आपण चाललेलो आहोत नाथुला पासला. सो जिथे आहे इंडो चायना बॉर्डर, आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे, किंवा पासपोर्ट असला पाहिजे, किंवा वोटर आय डी असला पाहिजे. आधार कार्ड इथे ॲक्सेप्ट करत नाहीत. या 3 गोष्टींमधली जर कुठली गोष्ट तुमच्याकडे असेल, आणि फोटो ऑब्व्हियसली, तरच तुम्हाला नाथुला पासला एंट्री आहे. सो इथे जी मागे गाड्यांची गर्दी तुम्हाला दिसते, तर एका वेळी खूप लिमिटेड गाड्या सोडल्या जातात, कारण वरती खूप जास्त रश होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, वरती जाताना बऱ्याच वेळी ब्रिदिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण वरचं जे काही क्लायमेट आहे अतिशय थंड आहे, त्याच्यामुळे श्वास घ्यायला बऱ्याचदा त्रास होतो. सो जर तुमच्यासोबत अशी कोणती व्यक्ती असेल जिला श्वासाचा त्रास होत असेल, तर तुम्हाला इन बिटवीन जातानाच ऑक्सिजनचे कॅन तिथे मिळतात. 500-600 रुपयाचे तुम्ही घेऊ शकता. किंवा आमचा एक्सपिरियन्स सांगितलं तर आम्ही पॉपकॉर्नचे 5-6 पॅकेट्स घेतलेले, आणि ते खाता खाता आम्ही खरं तर चढलो आहे वरती, त्यामुळे इतकं फील नाही झालं. पण हा एक्सपिरियन्स छान होता. आम्ही खरं तर घाबरलेलो, पण तसा काही त्रास आम्हाला कोणाला झाला नाही. पण सेफर साईड जर तुम्ही जाणार असाल तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. हा पॉईंट खरंच खूप छान होता. खूप छान वाटलं इथे व्हिडिओ करायला जास्त अलाउड नाही आहे, म्हणून मी जास्त व्हिडिओ केलेला नाही आहे. सो ह्यानंतर आम्ही निघालो नेक्स्ट पॉईंटला, ते म्हणजे बाबा हरभजन सिंग मंदिर. सो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे कोणत्याही देवाचं मंदिर नाही आहे. हे मंदिर आहे एका आर्मी ऑफिसरचं. हो, 1968मध्ये ते भारतीय सैन्य दलात कार्यरत होते, आणि त्यांचं कार्य बजावत असतानाच नदीचा प्रवाह ते ओलांडत होते, आणि त्यावेळी त्यांचा पाय घसरला आणि त्या प्रवाहासोबत ते वाहून गेले. सलग 2 दिवस त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला, परंतु तो काही आढळला नाही. आणि 3ऱ्या दिवशी ते त्यांच्या कॅम्पमधल्या एका सैनिकाच्या स्वप्नात आले, आणि त्यांनी त्यांच्या मृतदेहाचा पत्ता त्याला सांगितला. सो त्यानुसार 3ऱ्या दिवशी त्या जागेवर शोध घेताना त्यांचा मृतदेह आढळून आला. तेव्हापासून प्रत्येक सैनिकांमध्ये त्यांच्याबद्दलची श्रद्धा आहे, आणि त्यासाठीच त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. असं म्हटलं जातं की ते अजूनही तिथे आपल्या देशाची सेवा करत आहेत. आजही जेव्हा आपल्यावरती कोणतंही संकट येतं, तेव्हा ते आधीच त्याची सूचना आपल्या सैनिकांमध्ये देतात. आमच्या गाडीचे जे ड्रायव्हर होते त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ज्यावेळी इंडिया आणि चायनामध्ये काही महत्त्वाच्या विषयांवरती मीटिंग्ज होतात, त्यावेळी चायनाकडून त्यांच्यासाठी एक चेअर रिझर्व ठेवली जाते. म्हणजे फक्त आपल्याच देशात नाही, तर चायनामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दलची माहिती आहे, आणि त्यांना तेवढा रिस्पेक्ट आहे. हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. तिथे जे काही आपले सैनिक आहेत ते त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला देतात. मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा तितकाच सुंदर आहे. सो जेव्हा पण इथे याल, नक्की या मंदिराचा. मृत्यूनंतरसुद्धा एक आपला भारतीय सैनिक आपल्या सर्वांची रक्षा तिथे करतो आहे. त्यानंतर आपण निघालो पुढच्या प्रवासाला, आणि हा सुंदर असा व्ह्यू आम्ही इथे एन्जॉय केला. खरं तर क्लायमेट खूप चांगलं होतं. बर्फ पडेल असं वाटत होतं, पण बर्फ काही पडला नाही. त्याच्यामुळे खूप क्लिअर होतं वातावरण, त्यामुळे व्ह्यू अगदीच छान वाटत होते सगळेच. सो आम्ही आता थांबलो आहे चांगू लेकला. हा लेक आहे, खूप स्वच्छ पाणी आहे इथे, त्यामुळे इथे बोटिंग वगैरे काही होत नाही. आणि असे हे याकसुद्धा आहेत, तुम्हाला जर राईड करायची असेल, फोटो काढायचा असेल.
सो इथे चांगुलेकला हे अशा प्रकारचे क्लोथ्स आहेत जे तुम्ही वेअर करून त्यांच्यासारखे ट्रेडिशनल कपडे वेअर करू शकता आणि फोटो काढू शकता. पर पर्सन 200 रुपीज आहे. वहिनींनी आता हे केलंय, छान दिसत आहेत. खूप ऑप्शन आहे, तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला कसं हवंय तसं. सो आम्ही आता लंचसाठी थांबलोय इकडे हिमालयन रेस्टॉरंटमध्ये. मस्त आहे. आणि जो तिकडे आहे तो रोपवे पण दिसत नाही आपल्याला इकडे. दिसतो तो रोपवे. हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय खाली येताना गेलो ते रोपवे आहे. सो आत्ता आपण आलेलो आहोत MG मार्केटला. अमेझिंग मार्केट आहे. इकडचे ना इव्हनिंगचे वाईब्सच काही वेगळे होते. मॉर्निंगला सुद्धा ते तितकंच सुंदर दिसतं. सो या मार्केटला फिरताना तिथून तुम्ही जर सरळ गेलात आणि उजव्या बाजूला खालच्या दिशेने एक स्ट्रीट मार्केट भरतं आणि तिथे खूप स्वस्त गोष्टी मिळतात. म्हणजे स्वेटर्स असतील, स्कार्फ असतील, मफलर्स असतील, खूप स्वस्त रेंजमध्ये मिळतात. तर तिथे नक्की जा, कारण की हे सगळे शॉप्स आहेत इथे, त्यामुळे प्राइस रेंज तशी आहे. नथेला आणि हे काय क्रीम रोल, चॉकोलावा केक, अगेन क्रीम रोल. डेजर्ट की पार्टी हो रही है यहाँ पे, डेजर्ट की पार्टी. सो हे MG मार्केट खूप मोठं आहे आणि इथे तुम्हाला ना असे जॅकेट्स किंवा लॉंग जे काही जॅकेट्स वगैरे असतात ते मिळतात. जर तुम्ही इथे येणार असाल पहिला तर तुम्ही मुंबईतून नाही घेतलात तरी चालेल, इथे पण अवेलेबल आहेत. 1200-1500च्या रेंजपासून आहेत. मला वाटतं कमी पण करतील ते, आणि आपल्या इथे पण तेवढ्यालाच मिळतात. पण इकडचे थोडे चांगले आहेत, तर इथे ते पण ऑप्शन्स आहेत अवेलेबल. त्याच्यानंतर बेडशीट्स वगैरे पण खूप चांगले चांगले आहेत. टॉप्स पण आहेत, बऱ्याच गोष्टी इथे मिळतात. तर इथे जर आलात गँगटॉकमध्ये तर नक्की MG मार्केटमध्ये या, कारण खूप सुंदर आहे. हो, फायनली आम्ही आता रूमवर आलो आहोत आणि फर्स्ट डे खूप छान गेला. खूप मजा केली, खूप मस्त वाटलं. थंडी खूप होती, एन्जॉय केलं. सो डे 1 एंड्स हिअर. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. डे 2 लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.